श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश खूप शांत मनाने ऐका. कारण हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नाही आहे, तर हा व्हिडिओ मन हलकं करण्यासाठी आहे. तुमच्या मनाला धीर देण्यासाठी आहे. जर सध्या तुम्ही खूप विचार करत असाल, रात्री झोप लागत नसेल, डोकं शांत थांबत नसेल, भविष्यात काय होईल याची भीती सतावत असेल, चिंता वाटत असेल, तर हा संदेश स्वामी समर्थांनी खास तुमच्यासाठी पाठवला आहे असं समजा. स्वामी भक्तांनो, चिंता म्हणजे काय तर मित्रांनो, चिंता आज नसलेल्या गोष्टींचं, आजचं दुःख, जे झालं नाही त्याचा त्रास आणि जे होणार नाही त्याची भीती. स्वामी म्हणतात, जिथे श्रद्धा संपते तिथे चिंता सुरू होते. आपण चिंता करतो कारण आपल्याला वाटतं सगळं आपल्या हातात आहे, पण खरं सांगू, आपल्याला फक्त प्रयत्न करायचा अधिकार आहे. परिणाम मात्र स्वामींच्या हातात आहेत. स्वामी भक्त का चिंता करतो? कारण भक्त माणूस आहे, तो कमजोर आहे, तो थकतो. पण स्वामी समर्थ भक्तांकडे कधीही रागाने पाहत नाहीत, त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. ते म्हणतात, तू थकलास म्हणूनच मी तुझ्याजवळ आलो. जेव्हा चिंता वाढते तेव्हा मित्रांनो, चिंता वाढली की छातीत जडपणा येतो, डोळ्यात पाणी येतं, मनात नकारात्मक विचार येतात. आपण स्वतःलाच दोष देतो आणि सर्वात वाईट म्हणजे आपण स्वतःला एकटे समजू लागतो. पण सत्य हे आहे की स्वामी समर्थ सगळ्यात जास्त अशाच वेळी आपल्या जवळ असतात. दिसत जरी नसले तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते आपली मदत करतच असतात. स्वामींचा पहिला खास संदेश स्वामी भक्तांसाठी आहे. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्यासाठी मन का जाळतोस? तू आज काळजी करतोयस, पण उद्या ती गोष्ट आपोआप सुटणार आहे. ज्या रात्री तू रडत होतास त्याच रात्री स्वामी तुझ्यासाठी मार्ग तयार करत होते. स्वामींचा दुसरा संदेश आहे. स्वामी म्हणतात, थांब आणि श्वास घे. मित्रांनो, स्वामी सांगतात, जरा थांब, एक दीर्घ श्वास घे, शांतपणे सोड आणि माझं नाव घे, माझं नामस्मरण कर. कारण नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कोणत्याही शक्तींमध्येच ताकद नाही. त्यामुळे नामस्मरण करत राहा. फक्त मंत्र नाही, तो आधार आहे. जय जय स्वामी समर्थ हे नाव मनावरचं ओझं हळूहळू उतरवतं. म्हणून जेव्हा चिंतेत असशील, दुःखात असतील, तुझे वाईट दिवस चालू असतील, तेव्हा फक्त नामस्मरण कर. हाच एक मोठा उपाय आहे. चिंता आणि श्रद्धा एकत्र राहत नाहीत. मित्रांनो, जिथे श्रद्धा असते तिथे चिंता टिकत नाही आणि जिथे चिंता असते तिथे श्रद्धा डगमगलेली असते. स्वामी समर्थ कधीच म्हणत नाहीत की चिंता करू नका. ते म्हणतात, माझ्यावर सोपव, तू चिंता सोड आणि माझ्यावर सोपव, कारण मी आहे. प्रत्येक तुझ्या वाटचालीमध्ये मी लक्ष देईन. स्वामी आपल्याला का थांबवतात? तर ते म्हणतात, कधी कधी आपण चुकीच्या दिशेने खूप वेगाने धावत असतो. स्वामी आपल्याला थांबवतात तेव्हा आपण म्हणतो सगळं बिघडतंय, पण प्रत्यक्षात ते आपल्यासाठी मोठ्या संकटातून वाचवत असतात. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थांचा मार्ग उघडतो. स्वामी समर्थ स्वतः पुढे येतात, जिथे कोणीच मदत करू शकत नाही, जिथे आपण एकटे पडलेलो असतो, जिथे पुढचा रस्ता, पुढचा मार्ग आपल्याला दिसत नाही, तिथे स्वामी आपल्याला मदत करतात. स्वामी म्हणतात, सगळे दरवाजे जेव्हा बंद झाले असतील तर घाबरू नको, कारण स्वामींचा दरवाजा तेव्हाच उघडतो. स्वतःला कमी समजू नका. मित्रांनो, चिंता करणारा माणूस कमजोर नसतो, तो संवेदनशील असतो आणि स्वामी समर्थ अशाच लोकांना जवळ घेतात. ते म्हणतात, तू पडला असशील पण मी तुला पडू देणार नाही. मित्रांनो, स्वामी समर्थ काय करतात हे शब्दात सांगणं अतिशय अवघड आहे, पण कधी कधी एका साध्या कथेनं सगळं काही स्पष्ट होतं. आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगते, जी कदाचित तुमचीच कथा वाटेल. तुमच्याबद्दलच त्यात काहीतरी बोललं गेलं आहे असं वाटेल. ज्यांना चिंता आहे, जे लोक चिंतेत आहेत, त्यांच्यासाठी खास ही कथा, आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडत असेल तर आत्ताच लाईक करा. मित्रांनो, चिंता आणि स्वामी समर्थांची कृपा. कथा ऐकायला खूप सुंदर आहे. ही कथा आहे एका साध्या माणसाची. त्याचं नाव होतं रमेश. रमेश खूप जबाबदार होता. घरची जबाबदारी, आईवडिलांची काळजी आणि स्वतःचं स्वप्न. पण आयुष्य एका मागोमाग एक परीक्षा मात्र घेतच होतं. नोकरी गेली, घरात आजार वाढला, पैसे कमी पडू लागले आणि रात्री उशीवर डोकं ठेवलं की मन सुटायचंच नाही.
उद्या काय होईल, माझं कसं होणार, मी सगळ्यांना अपयशी ठरलो का, हे प्रश्न रमेशच्या मनात दिवस रात्र घुमत होते. खूप चिंतेत होता. तो स्वामी समर्थांचा खूप भक्त होता, प्रेमळ भक्त होता, श्रद्धाळू होता. पण त्या काळात प्रार्थनाही त्याला शांत करू शकत नव्हती. एक दिवस खूपच थकून तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. डोळ्यात पाणी होतं, आवाज फुटत होता आणि तोंडातून फक्त एवढंच निघालं, स्वामी, मी खूप थकलोय, आता मला काहीच सुचत नाही. त्या दिवशी त्याने काहीच मागितलं नाही, ना नोकरी, ना पैसा, ना उत्तर. फक्त पहिल्यांदा मन मोकळं केलं स्वामींजवळ. त्या रात्री रमेशला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ समोर उभे होते, खूप शांत, खूप करुण. स्वामी काहीच बोलले नाहीत, फक्त रमेशच्या डोक्यावर हळूच हात ठेवला आणि एवढंच म्हणाले, तू खूप काळजी केलीस, आता बस, मी पाहतो तुझ्याकडे. रमेशची झोप अगदी उडालीच. डोळ्यात अजूनही पाणी होतं, पण मन पहिल्यांदाच हलकं वाटत होतं. त्याला साक्षात स्वामींना भेटल्याचा आनंद जो होता तो झाला होता. दुसऱ्या दिवशी परिस्थिती तशीच होती. समस्या देखील सुटलेल्या नव्हत्या, पण रमेश मात्र बदललेला होता. तो शांत होता, घाई करत नव्हता, टेन्शन घेत नव्हता, स्वतःला दोष देखील देत नव्हता आणि हळूहळू मार्ग उघडत गेले. छोटी कामं मिळाली, लोक मदतीला आले. मित्रांनो, साक्षात स्वामी आले नाही, पण स्वामींचा साक्षात्कार जो झाला तो झाला आणि काही काळात तो पुन्हा उभा राहिला. नंतर रमेश नेहमी म्हणायचा, स्वामींनी माझ्या समस्या एका दिवसात सोडवल्या नाही, पण माझी चिंता त्या एका रात्रीतच काढून टाकली. मित्रांनो, ही कथा फक्त रमेशची नाही, ती त्या प्रत्येकाची आहे जो आज खूप चिंता करत आहे. स्वामी समर्थ नेहमीच परिस्थिती आधी बदलत नाहीत, त्याआधी मन शांत करतात, मन मजबूत करतात. कारण ज्या मनात शांतता आहे तेच मन योग्य निर्णय घेऊ शकतं. जर आज तुमच्याही आयुष्यात खूप सारे प्रश्न आहेत, उत्तर मिळत नाही, पण तरी हा व्हिडिओ ऐकताना मन थोडंसं हलकं होत असेल, तर मित्रांनो, स्वामी भक्तांना समजून जा की स्वामी समर्थ तुमच्या डोक्यावर हात ठेवून तेच म्हणत आहेत, आता बस, मी पाहतो. आजचा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी. भक्तांनो, जर आज तुम्ही खूप विचार करत असाल तर स्वामींचा संदेश एकच आहे, आता बस, मी पाहतो. तू खूप केलंस, आता माझ्यावर सोड. तू शांत राहा, शांत बस, शांततेने विचार कर, नामस्मरण कर. हाच स्वामींचा खास आजचा संदेश तुम्हाला मिळालेला आहे. मित्रांनो, जर हा संदेश ऐकताना तुमचं मन थोडंसं हलकं झाले असेल तर समजा स्वामी समर्थ आज तुमच्या जवळ आहेत. कदाचित ते तुमच्याशी बोलत नसतील, पण ते ऐकत नक्कीच आहेत. हा संदेश ज्याला आज गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हीही चिंतेत असाल तर हा संदेश ऐकून तुम्हाला जर मोकळं वाटलं असेल तर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा आणि आजपासून मी माझी चिंता तुमच्यावर सोडतो असं सांगा. कमेंटमध्ये मनापासून एकच वर्ड लिहा, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या आयुष्यातून चिंता दूर करून शांती, श्रद्धा आणि समाधान देवोत, ही स्वामीचरणी प्रार्थना, ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.